आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच आषाढ अमावस्या, ज्याला आपण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणून साजरी करतो. यंदा 2026 मध्ये ही शुभ दीप अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. आपल्या संस्कृतीत दिव्याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही, तर तो साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहे. दिव्याचा प्रकाश घरातील सर्व प्रकारचा अज्ञानरूपी आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येतो. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. परंतु दीपपूजन करताना काही विशिष्ट शास्त्रीय नियम आणि योग्य पद्धतीचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येचे महत्त्व, पूजेची योग्य वेळ, पूजेसाठी कोणते दिवे वापरावेत, कणकेचे दिवे किती असावे, दीपपूजन कसे करावे, पूजा पूर्ण होण्यासाठी कोणती मुख्य गोष्ट आवश्यक आहे आणि या दिवशी काय करावे, काय टाळावे, या सर्वांची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम दीप देवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. दीप अमावस्येचे आपल्या जीवनात काय धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. आषाढ महिना संपून श्रावण महिन्याचे आगमन होणार असते. आषाढात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते आणि चारी बाजूंना अंधार आणि ओलसरपणा पसरलेला असतो. अशा वेळी घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आषाढाची सांगता प्रकाशाने करण्यासाठी दीपपूजा केली जाते. आपल्या शास्त्रात म्हटले आहे, दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपे हरतु मे पापम दीपम ज्योती नमस्तुते. म्हणजेच दिव्यांची ज्योत ही साक्षात परब्रह्म आहे. ती आपल्या सर्व पापांचा आणि नकारात्मकतेचा नाश करते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची एकत्र पूजा केल्याने वास्तूतील वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य नष्ट होते. असे मानले जाते, ज्या घरात दीप अमावस्येला विधिवत पूजन केले जाते त्या घरात वर्षभर अन्न आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आता आपण दीपपूजन नेमके कधी करावे, म्हणजे सकाळी की संध्याकाळी, याबद्दल जाणून घेऊया. धर्मशास्त्रानुसार आणि आपल्या परंपरेनुसार दीपपूजन हे संध्याकाळी प्रदोष काळात करणे सर्वात उत्तम आणि फलदायी मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर जेव्हा अंधार पडायला सुरुवात होते तेव्हा दिव्यांची पूजा करण्याचा मुख्य काळ असतो, कारण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणे हाच या पूजेचा मूळ उद्देश आहे. 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 ते रात्री 8 या वेळेत तुम्ही हे दीपपूजन करू शकता. जर कोणाला संध्याकाळी काही कारणास्तव वेळ नसेल किंवा शक्य नसेल कामामुळे, तर त्यांनी सकाळी घरातील रोजच्या पूजेच्या वेळी दिव्यांची स्वच्छता करून प्रातिनिधिक स्वरूपात पूजा केली तरी चालते. परंतु मुख्य दीपपूजनाचा सोहळा आणि कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत ही संध्याकाळीच पार पाडावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी घरातील कोणत्या दिव्यांची पूजा करावी आणि पूजेच्या पाटावर कोणते दिवे ठेवावेत हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात वापरल्या जाणाऱ्या दिव्यांना मान दिला जातो. पूजेसाठी सर्वप्रथम तुमच्या घरातील पितळेचे किंवा तांब्याचे मोठे समईक, कणकेचे दिवे, तुपाचे दिवे, लामण दिवे, आरतीचे दिवे आणि मातीचे पंत्या एकत्रित कराव्यात. जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर तोही नक्की पूजेत ठेवावा. या सर्व दिव्यांना पूजेच्या आधी सकाळीच लिंबू, पितांबरी किंवा चिंच वापरून अगदी चकाचकीत करून धुवून वाळवून ठेवावेत. लक्षात ठेवा, दिव्यावर जुनी जळालेली वात किंवा काजळी साचलेली नसावी. ते पूर्णपणे स्वच्छ असावेत. हे सर्व धातूचे दिवे आणि मातीचे पंत्या पूजेच्या पाटावर मांडण्यासाठी तयार ठेवाव्यात. आता दीप अमावस्येच्या पूजेमधील सर्वात महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे कणकेचे दिवे. हे दिवे कसे बनवावेत, किती बनवावेत आणि त्यांचे काय महत्त्व आहे? दीप अमावस्येला गव्हाच्या पिठात थोडे गूळ किंवा साखर, दूध आणि पाण्याचा थोडासा हात लावून तुम्हाला थोडे तूप वापरून घट्ट कणिक भिजवायची आहे. या कणकेचे छोटे छोटे आकर्षक दिवे तयार केले जातात. शास्त्रात आणि परंपरेत 5, 11, 21 किंवा घरातील सदस्यांच्या संख्येनुसार कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे. किमान 5 कणकेचे दिवे तरी नक्की बनवावेत. हे दिवे वाफेवर उकडून किंवा तुपात हलके तळून घेतले जातात किंवा कच्चे कणकेचे दिवे करून त्यात तूप वात लावून ते पेटवले जातात. हे कणकेचे दिवे शांतता, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जातात. पूजेची प्रत्यक्ष मांडणी आणि विधिवत पूजा पद्धती कशी असावी हे आता आपण समजून घेऊया.
संध्याकाळी पूजेच्या वेळी घरातील ईशान्य कोपऱ्यात देवांच्या समोर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा. त्या पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची किंवा गव्हाची छोटी रास ठेवावी, कारण दिव्यांना थेट पाटावर न ठेवता धान्याच्या राशीवर ठेवणे शुभ मानले जाते. आता आपण स्वच्छ केलेले सर्व धातूचे दिवे, मातीची पणत्या आणि आपण तयार केलेले कणकेचे दिवे त्या धान्याच्या राशीवर ओळीने व्यवस्थित मांडून ठेवावेत. समई आणि दिव्यांमध्ये शुद्ध गायीचे तूप किंवा तेल घालून त्यात कापसाची नवीन वात किंवा फुलवात लावावी. यानंतर पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम स्वतःच्या कपाळाला टिळा लावावा आणि आचमन करावे. सर्व दिव्यांना तुपाने तेलाने प्रज्वलित करावे. जेव्हा सर्व दिवे पणत्या प्रकाशाने उजळून निघतात तेव्हा तो देखावा अत्यंत मंगलमय दिसतो. प्रज्वलित केलेल्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहावीत. प्रत्येक दिव्याला गंध लावावा. दिव्यांना सुगंधी अत्तर लावावे. यामुळे पूजेच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिव्यांसमोर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. यानंतर दिव्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी कणकेचे गोड दिवे, पुरणाची पोळी, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दिव्यांची मनोभावे आरती करावी आणि दिव्यांकडे पाहून सर्व कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करावी. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एका गोष्टीशिवाय दीपपूजा पूर्ण मानली जाते, ती म्हणजे घरातील लहान मुलांना किंवा पुरुषांना कणकेच्या दिव्याने ओवाळणे आणि दीपपूजनाची कथा मंत्र म्हणणे. दीपवंसेला घरातील सर्व लहान मुलांना, भावांना किंवा पतीला पाटावर बसून कणकेच्या प्रज्वलित दिव्याने ओवाळले जाते. असे मानले जाते की या दिवशी कणकेच्या दिव्याने ओवाळल्यामुळे मुलांचे सर्व दृष्टी दोष नजर निघून जातात, त्यांना उदंड आयुष्य लाभते आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहते. ओवाळून झाल्यावर मुलांना गोड खाऊ दिला जातो. जर तुम्ही दीपपूजन केले तर घरातील मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळले नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे ही परंपरा आवर्जून पाळावी. दीपवंसेच्या दिवशी काय करावे याबद्दल तुम्ही विशेष नियम लक्षात ठेवा. या दिवशी सकाळी उठून घर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे. मुख्य दारावर तोरण लावावे. संध्याकाळी दीपपूजन झाल्यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वार, तुळशीजवळ, स्वयंपाकघरात, पाण्याच्या हंड्याजवळ आणि बाल्कनीत किमान एक दिवा नक्की ठेवावा. या दिवशी गरिबांना किंवा गरजूंना अन्न, वस्त्र किंवा तेलाचे दान करावे. अत्यंत पुण्यदायी मानले जाते. घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावे. दिव्यांची पूजा करताना घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवावे. त्याचप्रमाणे दीपवंसेला काय करू नये, काय टाळावे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी घरामध्ये अजिबात वादविवाद, भांडण किंवा उग्र भाषा वापरू नये, कारण जिथे कलह असतो तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही. दीपवंसेला घरामध्ये अंधार ठेवू नये. घरातील कोणताही कोपरा अंधारात राहता कामा नये. पूजेसाठी कधीही तुटलेले, पांढरे पडलेले किंवा तडे गेलेले दिवे वापरू नयेत. दिव्यांची वात विझवण्यासाठी तोंडाने फुंकर घालू नये किंवा हाताने वारा घालू नये. दिवा आपोआप किंवा हळूवार वात मागे सारून शांत होऊन द्यावा. या दिवशी मद्यपान, मांसाहार किंवा तामसिक अन्नाचे सेवन पूर्णपणे टाळावे. कोणाचे अपमान करू नये आणि मुख्य म्हणजे दिव्यांचे तेल, तूप सांडणार नाही याची काळजी घ्यावी. दीपपूजन पूर्ण झाल्यानंतर त्या दिव्यांच्या अवशेषांची किंवा अन्नाचे काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पूजेत वापरलेले कणकेचे दिवे जर उकडलेले किंवा तळलेले असतील तर पूजेनंतर ते घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खावे. जर ते कच्चे कणकेचे दिवे असतील किंवा जळून काळे झाले असतील तर ते दिवे थंड झाल्यानंतर गायीला खाऊ घालावेत किंवा जलविसर्जन करावे. ते कचऱ्यात फेकू नयेत. पाटाखाली ठेवलेले तांदूळ किंवा गहू हे पक्ष्यांना खायला टाकावेत किंवा घरातील अन्नात मिसळून वापरावेत. थोडक्यात तर दीपवंसा हा केवळ एक सण नसून आपल्या आयुष्यातील सकारात्मक व नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्याचा एक महान संकल्प आहे. 12 ऑगस्ट रोजी येणाऱ्या या दीपवंसेला तुमच्या घरातील सर्व दिव्यांची वरील दिलेल्या पद्धतीने पूजा करा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.